नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणी आहोत. नुकतीच 11वी-12वीची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. शासनामार्फत 21 आणि 22 मे असा दिनांक दिलेला असताना अनेक पालक वर्गामध्ये काही संभ्रमित वातावरण होतं. साईड अनेक ठिकाणी जाम होत्या. पालकांना त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया अपूर्ण राहिली असता पुन्हा शासनामार्फत आज पुन्हा एक मुदतवाढ दिलेली आहे. आज 23 आहे आणि सोमवारसुद्धा प्रवेश प्रक्रिया चालू राहणार आहे. याच्याबाबतची जी काही अधिक माहिती आहे ती आपण इंद्रायणी महाविद्यालयात या ठिकाणी प्राचार्य असतील किंवा उपप्राचार्य असतील किंवा जे काही शिक्षक वर्ग असेल या ठिकाणी प्रत्येक माहिती घेणार आहोत, जेणेकरून अनेक पालकांना ही माहिती पोहोचवता येईल की 11वी-12वीपासून शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. या ठिकाणी जी अधिक माहिती लवकरच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आत्ता आपण त्या कार्यालयामध्ये आहोत ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म भरले जातात. पालक वर्ग असो, विद्यार्थी वर्ग असो, अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे. आपल्यासोबत एक मॅडम आहेत, ते फॉर्म प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करत आहेत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. काय सांगाल या ठिकाणी नक्की कोणती प्रोसेस आहे, काय करतात? आता जे ऑनलाईन 11वी सेंट्रलाइज ॲडमिशन होते, तर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आम्ही सगळे स्टाफ येऊन पॅरेंट्सला आणि टीचरांना फॉर्म भरण्यासाठी, सेंट्रलाइज फॉर्म भरण्यासाठी हेल्प करतोय. पूर्ण प्रोसेस करून देतोय, त्यांचा फॉर्म लॉक करून देतो. आणि केव्हापासून चालू आहे हे? जेव्हा स्टार्टिंग रजिस्ट्रेशनपासून चालू आहे. जेव्हा 11वीचे 10चं सांगितलं की 11वीचे रजिस्ट्रेशन करा, म्हणजे मार्कलिस्ट येण्या अगोदरपासून चालू आहे. बरं, या ठिकाणी काय प्रक्रिया होते आणि पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय अडचण जाणवत होत्या आणि त्याच्यातून आपण काय मार्ग दाखवतो विद्यार्थ्यांना, पालकांना? म्हणजे आता 2च दिवस त्यांनी दिले होते, 21-22, तर 2 दिवस खूप साईड हँग होत होती. म्हणजे पॅरेंट्सला घरीही होत नव्हतं ते नीट, किंवा सायबर कॅफेमध्ये पण खूप वेळ जात होता. तेच आम्ही 2-3 आमच्या लॅब आहे, तिन्ही लॅबमध्ये ते प्रक्रिया चालू केली होती. आमचा सगळा स्टाफ बसून आम्ही मग पॅरेंट्सला हेल्प करून, म्हणजे अगदी स्लो चालत होती प्रोसेस, तरीसुद्धा आम्ही थांबून पूर्ण करून घेत होतो त्यांच्याकडून, आणि लवकर येऊन उशिरापर्यंतही करून घेतलं. बरं, कागदपत्रांची काय अडचण येते विद्यार्थ्यांना, मग तुम्ही त्याच्यावर काय पर्याय काढताय? आता कागदपत्र म्हणजे मार्कलिस्टचं जेरॉक्सेस मिळालेली आहे, त्याच्यानंतर त्यांची कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल, ह्या 3 सर्टिफिकेट लागतात. तर त्या 3ही सर्टिफिकेटचं जर नसेल, म्हणजे मार्कलिस्ट तर आहेच, पण कास्ट आणि नॉन क्रिमिनल नसेल तर आम्ही अंडरटेकन लिहून देतो. पण जेव्हा मेन नंबर लागेल त्यांचा, त्यावेळेस त्यांचा ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे मिळालेले पाहिजे. नॉन क्रिमिनल सर्वांना अपेक्षित आहे का? काहींना नाही? कोणासाठी नाही आहे नॉन क्रिमिनल? समजा जे ओबीसी आणि एनटीला. ओके, ओबीसी आणि एनटीला नॉन क्रिमिनल नसेल तरी चालणार आहे? नाही, त्यांना पाहिजे द्यायचं. आणि बाकीच्या कास्टला नाही नसेल तरी चालू शकतो? नसेल तरी चालू. बरं, साधारण आज सकाळपासून किती ॲडमिशन केलेत आणि कुठपर्यंत असणार आहे ॲडमिशन? हे आत्ता सकाळपर्यंत आम्ही आत्तापर्यंत तरी 50 केले असतील, कारण का मी आज साईड जरा फास्ट चालते त्याच्यामुळे बऱ्यापैकी. आणि किती वाजेपर्यंत असणार आहे आज? 4:30-6 वाजेपर्यंत. बरं, आणि सोमवारी किती वाजतापासून चालू होणार आणि किती वाजेपर्यंत असणार आहे? सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. ओके मॅडम, धन्यवाद. आत्ता आपण इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी पालक वर्ग आहे, काही विद्यार्थी वर्ग आहे. या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची जी काही काम आहे ती पूर्ण होत आहेत. आपल्यासोबत जे उपप्राचार्य आहे त्यांच्याकडे आणखी थोडी माहिती जाणून घेऊया. सर, ही कॅब प्रक्रिया जी आहे त्याच्याबाबत नक्की काय माहिती सांगाल आपण? नमस्कार सर. ही जी कॅब फेरी आहे ती साधारण आता 21 तारखेपासून चालू झालेली आहे. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी असेल, त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल किंवा पार्ट 2 भरणे असेल, ही प्रक्रिया जी आहे ती 25 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. 25 तारखेनंतर 26 तारखेला अलॉटमेंट प्रोसेस होईल आणि त्यानंतर 29 मे रोजी ज्या याद्या आहेत ते प्रदर्शित होतील आरक्षणानुसार, आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया जी ती सुरू होईल. त्यामुळे यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही ह्या जे विद्यार्थी आम्ही ज्यांचे प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी केलेली आहे, या विद्यार्थ्यांचे ग्रुप बी केलेले आहेत, व्हॉट्सअपवर ग्रुप केलेले आहेत. ज्या काही शासनाकडून सूचना येतील त्या ग्रुपवर आम्ही प्रदर्शित करत असतो. ओके सर, धन्यवाद.